कोकणासारखा स्वर्ग कुठेच नाही। गावचे खोत भिडे त्यांचा सपना झाला की इथे मी प्रगट झालेला आहे, ते देऊळ वगैरे बांधला। एवढी छान अशी झाडं कोकणकरांनी आपली जपलेली आहेत। हा माझा एकूण एक सोलो ट्रिप असणार आहे, त्यामुळे हा आपल्या एकट्याचा प्रवास असणार आहे। तर खूप धमाल मजा येणार आहे आणि खूप बजेट फ्रेंडली ट्रिप होणार आहे। बोला गणपती बाप्पा मोरया असं देवाचं नाव घेऊन आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला, निखिल आजारे ब्लॉगला। पुन्हा एकदा आपल्या भेटीनंतर आपल्या बजेट फ्रेंडली ट्रिपला जाणार आहोत, ते म्हणजे आपलं कोकण। तर कोकणात आपला खूप धमाल मस्ती होणार आहे, कारण की आता अचानकच आपण प्लॅन केला होता आणि अचानकच आपलं सगळं बुकिंग वगैरे सगळं डन झालेलं आहे। त्यामुळे खूप मजा येणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण की आपली व्हिडिओ ही पूर्ण बजेट फ्रेंडली राहणार आहे। आपण कसं जाणार आहोत, कसं राहणार आहोत आणि कसं आपलं देवदर्शन होणार आहे, तर खूप धमाल मजा येणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्याआधी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ह्या निमित्ताने माझी व्हिडिओ तुम्हाला मिस होणार नाही। तर चला भेटू आपण, आता खूप उशीर झाला तर चला भेटूया आपण प्रवासात। आता आपण आलेलो पनवेल स्टेशन आणि आत्ता वाजलेले आहेत 12। आपली ट्रेन आहे पावणे 1ची आणि आपल्या ट्रेनचं नाव आहे गोवा संपर्क एक्सप्रेस। ही ट्रेन, ह्या ट्रेनचं थोडं डिटेल सांगतो। ह्या ट्रेनचे कोड नंबर आहे 12450, ह्या ट्रेनचा कोड नंबर आहे। आणि ही ट्रेन काही लिमिटेड दिवसासाठीच अवेलेबल असते, ती म्हणजे रविवारी आणि मंगळवारी। ह्या 2 दिवसासाठीच ही ट्रेन अवेलेबल असते, कारण की ही सुपरफास्ट एक्सप्रेस आहे। आणि ही ट्रेन चंदीगडवरून रात्री 2:30 वाजता निघते आणि ते दुसऱ्या दिवशी इकडे पनवेलला ही वाया दिल्ली करून येते आणि ही पनवेलला रात्री येते साधारण पावणे 1 वाजता इकडे येते। तर आणि इकडून आपल्याला रत्नागिरी नॉनस्टॉप असणार आहे। आणि ह्या ट्रेनचं खासियत म्हटलं तर ह्या ट्रेनला LHB कोच असणार आहे, त्यामुळे फुल धमाल मजा येणार आहे, तर फुल टेन्शन फ्री असणार आहे। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आणि चॅनल सबस्क्राईब करा। मला फुल गरम झालं इथं, कारण की लाईट असल्यामुळे खूप गरम। हा माझा एकूण एक सोलो ट्रिप असणार आहे, त्यामुळे हा आपल्या एकट्याचा प्रवास असणार आहे। तर खूप धमाल मजा येणार आहे आणि खूप बजेट फ्रेंडली ट्रिप होणार आहे। आणि ह्यात आपण कसं राहणार आहे, कसं खाणार आहे आणि कसं देवदर्शन आपलं संपूर्ण आणि आजूबाजूचा परिसर आपण पाहणार आहे। तर खूप मजा येणार आहे आणि खूप एक्साइटमेंट वाटते, कारण की मी पहिल्यांदाच कोकणात चाललो आहे आणि कोकण आपला असा हे ऐकून आहे आणि हे आज मी अनुभवणार आहे। तो खूप मस्त वाटणार आहे मला। आणि कोकणासारखा स्वर्ग कुठेच नाही। कोकण हा स्वर्ग आणि तो हायेसच देखील, आणि त्याच आपण स्वर्गात आपण थोडंसं एक्सप्लोअर करणार आहे तिकडच्या जागा। तर खूप धमाल मजा येणार आहे। आणि आता आपण जाऊया, आता ट्रेन आता येईलच, आता वाजले 12। थोडंसं तिथं जरा बसूया, थोडंसं टाइमपास करूया आणि निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला। तर बोला गणपती बाप्पा मोरया असं देवाचं नाव घेऊन आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। आपण पोहोचलो रत्नागिरी स्टेशनला आणि आपण निघालो होतो रात्री 12:30 वाजता। आत्ता पोहोचलो आपण बरोबर ॲक्युरेट पावणे 6 वाजता। इकडचं वातावरण बघून आपलं एकदम फुल मन प्रसन्न झालेलं आहे, कारण की इथं येताच थोडंसं इथं पाऊस पडलेला आहे, त्यामुळं वातावरण खूप थंडगार झालेलं आहे। आणि तुम्ही मागं बघू शकता पूर्ण ढगाळ वातावरण झालेलं आहे। तर खूप धमाल मजा येणार आहे। आपल्या पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा। आणि आता आपण इकडे थांबलेलो आहे, आता आपण इकडे थोडंसं थांबणार आहोत, थोडंसं चहा पाणी करूया रत्नागिरी स्टेशनला आणि तिकडून निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला, तो म्हणजे आपल्या रत्नागिरी बस डेपोला। आणि तिकडून आपल्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊया आणि आपला पुढचा प्रवासाला सुरू करूया। तर चला। तर मंडळी, आत्ता आपण आलेलं आहे गणपतीपुळ्यात। बघू शकता हे रम्य असं कोकण आहे आपला। हा कोकण आहे, खरंच मी पहिल्यांदा आलो आहे, पण एवढं भारावून गेलो आहे कोकण बघितल्यानंतर। खूप छान आणि प्रसन्नही वाटतंय। खरंच जे बोलतात ना आपलं कोकण असा, त्यांनी आपली संस्कृती खूप जपलेली आहे। त्या हिशोबाने खूप भारी वाटले, छान असं वाटतंय की पूर्ण झाडांनी रमलेलं आणि पूर्ण सावलीत असा हा आपला कोकण आहे। तर आता मी चाललो आहे भक्तनिवासकडे। तर आता तिकडे मी जायला आता थोडंसं जरा फ्रेश वगैरे होईल। अवतार माझा बघू शकता तुम्ही कसा झाला आहे। तर तुम्हाला मी दाखवतो कसा आता इकडची घरं असतात।
बघू शकताय ते आहे प्राचीन कोकण. तिकडे गेला तर नक्की विजिट करा. हे काय मॅजिक गार्डन, हे पण चांगलं आहे मॅजिक गार्डन. आणि ह्याच्याबद्दल काय ऐकून आहे, पण प्राचीन कोकणबद्दल भरपूर ऐकून आहे मी. तर तुम्ही पाहिलंच असाल ते प्राचीन कोकण, तर तिथं आलात तर नक्की इथं विजिट करा. खूप छान असं आहे. आणि कोकणात आलात तर निसर्गरम्य वातावरण देखील खूप छान आहे इथं. आणि इकडनं जवळजवळ 15 मिनटं झाली मी चालतोय, पण खूप असं मला असं थकवा जाणवला नाही की बाबा हा मी चालतो इथं भरपूर ऊन जास्त लागतंय, गरम होतोय मला. पण बघू शकता एवढी छान अशी झाडं कोकणकरांनी आपली जपलेली आहेत. आता मी इथे जास्त वेळ घेत नाही, कारण की आपल्याला पुढे अजून खूप पल्ला पारायचा आहे. आणि आपण तिकडे जाणार आहोत प्राचीन कोकणला. तर तुम्ही आलात तर नक्की इथे विजिट करा, कारण की इथे हा आपल्या कोकणातला इतिहास सगळा तिकडे सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळं आणि तिथं बाजूला एक मॅजिक गार्डन आहे. जर तुमच्याकडे लहान मुलं असतील तर तिकडेही घेऊन जा, तिथेही खूप छान बघायसारखं आहे. तर आता आपण जाऊया. आता आपण असून चालतच आहोत, कारण की भक्तनिवास मंदिराकडून भक्तनिवास हार्डली मला वाटते 1.5-2 किलोमीटर असेल आहे. हे आपलं भक्तनिवास. सिंगल लोकांसाठी डॉर्मेटरी आहे. आणि हे तुम्हाला जर लॉकर पाहिजे असेल तर लॉकर आहे. हा आपला बेड. आणि आपल्या नशिबाने आपल्या बाजूला चार्जर भेटला, त्यामुळे आपला विषय संपला. तर मंडळी आता आपण फ्रेश होऊन झालेलो आहे आणि आता आपण चाललो आहे भक्तनिवासाकडून आपल्या मंदिराकडे. तर खूप आता चहा वगैरे केला, नाश्ता वगैरे मंदिरातच केला. त्याचे रेट वगैरे मी तुम्हाला टाकेलच. जेव्हा मी पूर्ण भक्तनिवासाचा पूर्ण डिटेल व्हिडिओ टाकेल तेव्हा ते व्हिडिओ तुम्हाला टाकेल. आणि आत्ताची व्हिडिओ तुम्हाला खर्च किती झाला हे मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आता पनवेलपासून ते मी ट्रेन पकडली होती. पनवेल ते रत्नागिरी ह्याचं तिकीट आहे आपलं जनरलने आपलं 145 रुपये. आणि जर तुम्ही बुकिंग वगैरे करून गेलात तर ट्रेनवर हे डिपेंड करतं की काय काय जणांचे 245 आहे, काय काय जणांचे 265 आहे, काय काय जण 300 क्रॉस आहे. आणि जर तुमच्या सोयीनुसार ते तुमचे डबे हे होतं, थर्ड AC आहे, सेकंड क्लास आहे, फर्स्ट क्लास आहे. तर त्या हिशोबानुसार तुमचं ते बजेट कॅल्क्युलेट होतं. तर मी माझं बजेट कॅल्क्युलेटमध्ये 1000मध्ये मला पूर्ण ओव्हरऑल आपलं कोकण दर्शन आपल्याला करायचं, म्हणजे गणपतीपुळे आपल्याला पूर्ण ओव्हरऑल दर्शन करायचं आहे. तर त्यामध्ये तर मी बजेट फ्रेंडलीच तेवढं करणार आहे. आणि तिकडून जर आलात स्टेशनपासून आपल्याला स्टँडला यायला हार्डली 50 रुपये आहे. पण तुम्हाला बार्गेनिंग भरपूर करायला लागेल. बार्गेनिंगचं जर तुम्हाला स्किल असेल तर तिथं बार्गेनिंग भरपूर करावं लागेल. कारण की तिकडे असा सीन आहे की जर तुम्हाला शेअर रिक्षा भेटली नाही तर तुम्हाला 150 किंवा 200 रुपये पर पर्सन ही देखील द्यावं लागेल. आणि तिकडून पुढे आलात तर एस टी महामंडळ जर महिला असेल तर त्यांना हाफ तिकीट आहे. आणि जर आपले वयस्कर माणसं असेल तर त्यांना हाफ तिकीट आहे. आणि जे आपल्या वयाचे आहेत तर त्यांना निदान 45 रुपये तिकीट आहे. तर असा हा आपला थोडासा बजेट फ्रेंडली चाललेला आहे. तर आता आपण इकडून पुढे आपण जाणार आहोत. आणि थोडंसं अजून पुढे कसं आपला राहण्याचा पण खर्च मी सांगणार आहे. पण आता तो व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप करू नका, तर सगळ्या डिटेल मी त्यात सांगणार आहे. तर आता आपण जाऊया आणि बघूया कसं दर्शन सोहळा होता. गणपती बाप्पा मोरया. मंदिराच्या गाभा आहे. तर खूप प्रसन्नदायी असं वाटते, कारण की मी पहिल्यांदा आलो आणि मंदिराच्या समोरच हा भला मोठा हा आपला समुद्र आहे. तर खूप छान असं आजूबाजूचा परिसर देखील आहे. आणि ह्या मंदिराची मी थोडीशी माहिती टाकणार आहे, ती पूर्ण ऐका आणि त्यानंतर आपण भेटूया. आणि त्याआधी तोपर्यंत ही प्रदक्षिणा आहे. ह्या मंदिराची एक खासियत आहे की ह्या मंदिराला पूर्ण हा डोंगर प्रदक्षिणा मानली जाते. तर ती पूर्ण केल्यानंतर असं मी ऐकून आहे की अशी आख्यायिका पण आहे की जर ती पूर्ण प्रदक्षिणा केली तर तुमची जी काही इच्छा असेल आणि जी काही तुमची इच्छा असेल ती पूर्ण होते. तर मी थोडीशी माहिती देखील सांगेल या मंदिराची आणि सिनेमॅटिक मोडमध्ये टाकेल. चला सिनेमॅटिक मोड.
या गावाला गणपतीवर असं नाव पडलेलं आहे. हा आमच्या कोकणी भाषेत इथे त्या वाळूला पुरण म्हणतात. हा पुरणीत गणपती प्रगट झाला म्हणून गणपतीपुळे असं नाव पडलं. हा भारताच्या 8 दिशेला 8 गणपती आहेत. अच्छा. त्यातली पश्चिमदार देवता आहे. हा हे स्थान स्वयंभू आहे. हा. छाती आणि पोट असा इथे आकार आहे. हा जे पहिल्यांदा केवड्याचं बन होतं त्या बनामध्ये हा गणपती आपण प्रगट झाला आणि गावचे खोत भिडे त्यांच्या स्वप्नात आला की इथे मी प्रगट झालेला आहे. ते देऊळ वगैरे बांधला. मग त्या वेळेला त्या लोकांनी सगळा शोध घेतला. ते एक गाय एका शेवर आपला पाला सोडायची आणि हा. घरी दूध द्यायची नाही. हा मग असं त्याने शोध घेता घेता एक गाय तिथे आपला पाला सोडत होती त्या शेळेवर. हा तेव्हा त्यांना कळलं की हा इथे स्वयंभू गणपती प्रगट झालेला आहे. नंतर मग देऊळ बांधलं गेलं. आणि ही काय प्रथा आहे म्हणजे डोंगराला पूर्ण हे करायचं? स्वयंभू स्थान आणि डोंगराला ती चिकटून असल्यामुळे हा 15 मिनिटाची प्रदक्षिणा आहे. संपूर्ण टेकडी होताना 15 मिनिटाची प्रदक्षिणा बांधल्याशिवाय ती पुरी होत नाही. ते पेशवेकालीन मंदिर आहे. हा इथले जे पुजारी आहे धनवटकर त्याला पेशव्यांची सनद आहे. अच्छा. आणि त्या वेळेपासून 450-500 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. मंदिर आहे आणि 5.5. पश्चिमदार देवता आहे. सूर्य अस्ताला गेला की त्याची किरण मूर्तीवर पडतात. मूर्तीवर पडतात. हां. पाणी कधी असं मंदिरात आलंय का एकदम? आणि मंदिराच्या पायथ्यापर्यंत येतं. हा म्हणजे पायऱ्यापर्यंत कधी मंदिरात जात नाही. अच्छा. मग ही खासियत आहे म्हणजे आपले ही मंदिराची खासियत. खासियत. अच्छा ठीक आहे. मला माहिती दिल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. तर मंडळी आत्ताच आपलं देवदर्शन झालेलं आहे आणि आपला तो फेरा होता. ते पूर्ण आपला एक प्रदक्षिणा होती ती डोंगराला पूर्ण वेढा घालून ती आत्ताच पूर्ण झालेली आणि एवढा घामाघूम झालो आहे खूप. आणि खूप प्रसन्न वाटलं. आणि मध्ये खूप चांगले देवस्थान देखील आहेत. तर तुम्ही आलात तर नक्की तिकडे जाऊन ती प्रदक्षिणा घ्या. आणि मागचं मंदिर तुम्ही बघताच आहे. खूप छान आणि प्रसन्न हे मंदिर आहे. आणि ह्याची मी माहिती दिली आहे ती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर ह्या सगळ्या गोष्टीचं आणि ह्याचा बजेट मी थोडंसं शेवट सांगणार आहे. कारण की आता सगळे इकडे तिकडे थोडंसं धावपळ होते आणि एका दिवसात सगळं कवर करणं म्हणजे मला खूप धावपळ होते आणि त्यात गरम खूप होते. त्यामुळं तुम्हाला सगळ्या सोयीस्कर गोष्टी मी सांगणार आहे की कसं आलात तिकडून स्टेशनवर रत्नागिरी स्टेशनवरून कसं यायचं, कसं कुठली बस पकडायची, कुठली ऑटो पकडून कुठल्या स्टँडला जायचं आणि कुठल्या बसचं. आणि मी तिकडचं टाईम टेबल देखील तुम्हाला माझ्या ह्याच्यावर तुम्ही स्क्रीनवर दिसत असेल ते पूर्ण टाईम टेबल मी सांगणार आहे. आणि कसं येणार, कसं राहायचं आपलं भक्तनिवासमध्ये कशा रूमचे रेट आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर खूप आता हे होणार आहे. तर आपले व्हिडिओ शॉर्ट पण नक्की पहा. तर चला.